सुस्वागतम मित्रमंडळींनो. दामिनी देणार आता सावीला खूपच त्रास आणि तिच्याबद्दल आता तिला माणसं तिच्याजवळ पाठवणार. नक्की काय घडतंय हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर इकडे आता जी सावी आहे ती सावी चित्र काढत असते आणि ती चित्र काढते. त्या चित्रामध्ये असं असतं, जिचे बाबा आहेत ना सावीचे, ते तिथे उभा आहे. त्यांच्या पाठीमागे एक गाडी उभा आहे आणि त्या गाडीमध्ये एक महिला आहे, गाडी चालवत आहे आणि ती त्या माणसाला ॲक्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. असं ती चित्र काढते आणि ते चित्र आता धैर्य तिथे येतो आणि ते चित्र बघतो. तो म्हणतो की हे सगळं चित्र काय आहे सावी, तू असं चित्र का काढलंय? नक्की सावीला आठवलं तर असेल ना तिचे बाबा कसे गेले आहेत ते, त्यामुळं तर हे चित्र काढलं नसेल ना. म्हणजे सावीच्या बाबाला संपवणारी हे कोणी दुसरी तिसरी नसून एक महिलाच आहे. कारण ही महिला कोण आहे ना, मला हे शोधायला हवं, असं तो म्हणत असतो. दामिनी तिथे येते. दामिनीला तो म्हणतो की आई, अगं मला शोधायचं आहे हा माणूस, नेमकं ही महिला कोण आहे, कारण ह्या महिलेने सावीच्या बाबांना संपवलं आहे, असं म्हणत असतो. तर आता लगेच जो धैर्य आहे तो म्हणतो की आता मी सोडणार नाही, आता शोधूनच काढणार आहे, असं म्हणतो. तर इकडे आता लगेच सावी जी असते सावीचा बदला घ्यायचा असतो. दामिनी म्हणते की ही नाटक करते वेड्यावरण्याचं, वेडी नाही आहेच ही, ही फक्त नाटक करते ना एका प्रकारचं. हिचं नाटक कसं हे करायचं ना, बघ आता फक्त सावी, असं म्हणते. आणि ती आता लगेच सावीला एका ठिकाणी पाठवते. तिथे कुणीच नसतं, तिथे धैर्य कुणीच नसतं. ते एका गोडाऊनमध्ये पाठवते. तिथे सावी जाते आणि तिच्या आजूबाजूला खूप माणसं पाठवते. ती त्यांना पैसे दिलेले असतात. आणि आता लगेच इकडं जी दामिनी आहे तिथे सावीचा भिंतीला फोटो लावते आणि म्हणते की आता बघ तुझी काय दशा करून ठेवते मी, कुठं तोंड दाखवायच्या लायकीची राहणार नाही सावीला, असं म्हणते. आणि तिच्या फोटोवरती चुकीची खूण उडते. आणि आता ती त्या माणसांना म्हणते की तिचं काम करून टाका, मी सांगितले ना तसंच करायचं, असं म्हणते. आणि ते सावीला इकडं त्रास देत असतात. तर चला आता बघूया पुढील भागामध्ये खरंच धैर्य येईल की नाही सावीला वाचवायला. हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.